जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यानंतर सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केलं, तर अन्य 4 जण लपून बसल्याची भीती व्यक्त केली जाते। 2 वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद विरोधी कारवाई सुरू केली होती। त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली। या हल्ल्यात अकोल्यातील 1 जवान शहीद झाला। अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हा तरुण जवान शहीद झाला। दरम्यान गावावर शोककळा पसरली आहे। आपल्यासोबत उमेश अलोणे आहे। उमेश, अकोल्यातला हा जवान देशाच्या कामी आलाय। दीपक, मोरगाव भाकरे हे गाव जे आहे अकोल्याला अगदी लागून आहे आणि गावात सध्या अतिशय शोककळा पसरलेली आहे। अवघ्या 24 वर्षाचा हा जवान आहे आणि गेल्या वर्षभरापूर्वी त्याचं लग्न झालं दीपक, आणि सध्या घरी त्यांच्या कुटुंबियांना कोणती माहिती या संदर्भात देण्यात आलेली नाही सध्या, आणि जिल्हा प्रशासनाला नेमकं त्याचं पार्थिव कधी येणार आहे गावात त्याच्याबद्दल सुद्धा आणखी ठोस माहिती मिळाली नाही। मात्र दीपक, 2019 मध्ये हा जवान जो आहे तो लष्करात भरती झाला होता आणि मोरगाव भाकरे जे गाव आहे ते अकोला जिल्ह्यात सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं। या गावाचे अनेक तरुण सैन्यात आहे आणि काल कुलगाम मध्ये जी चकमक झाली त्यामध्ये हा धारातीर्थी पडला, शहीद झाला आणि एक संपूर्ण जिल्ह्यात शोककळा सध्या आहे। आणि याची शहादत जी आहे प्रवीणची, ती जिल्ह्यातील अनेक तरुणांना आता प्रेरणा देणारी आहे। मात्र एक मोठी गोष्ट अशी म्हणता येईल की सैनिकांचं गाव असलेल्या मोरगाव भाकरेमध्ये आता सध्या त्याचे कुटुंबीय आहे, त्याचे मित्र आहे आणि संपूर्ण गाव आहे, या गावावर शोककळा पसरलेली आहे आणि त्याची पार्थिव कधी येणार आणि अंत्यसंस्कार हे मोरगाव भाकरेमध्येच होणार आहेत। मात्र या संदर्भातली जी ठोस माहिती आहे ती जिल्हा प्रशासनाकडून अगदी काही पुढच्या 2 ते 3 तासात मिळण्याची शक्यता आहे। मात्र अकोल्याचा जवान देशाच्या कामी आला याचा प्रत्येक अकोलेकरांना अभिमान आहे, अकोला जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान आहे। मात्र त्याचं दुःख पण तेवढंच आहे आणि त्या मोरगाव भाकरे गावात सध्या मोठी शोककळा पसरलेली आहे। दीपक, उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।